आज बनवूया झटपट होणारी घट्ट क्रीमी टेस्टी तांदळाची खीर। छोट्या मोठ्या सणासुदीला किंवा पाहुणे आल्यानंतर पटकन गोड काय बनवायचं सुचत नाही तर ही अशी तांदळाची खीर तुम्ही बनवू शकता। खूप टेस्टी होते आणि अगदी सोपी रेसिपी आहे। चला बघूया। तर ही तांदळाची खीर बनवण्यासाठी मी इथे 4 ते 5 चमचे तांदूळ घेतलेत। कोणतेही तांदूळ घ्या ज्याचा तुम्ही भात बनवताय। इंद्रायणी सुद्धा चालेल, त्याची खीर एकदम टेस्टी होईल कारण की इंद्रायणी तांदळाला एकदम छान सुगंध असतो, त्याच्यामुळं खीर टेस्टी होते। आता हे तांदूळ एका भांड्यामध्ये घातले, पाणी घातलं आणि 2-3 वेळा स्वच्छ धुवायचे। त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, कमीत कमी 10 ते 15 मिनिटं तरी हे तांदूळ भिजत ठेवायचे। आता मी सकाळीच तांदूळ भिजत घातले होते आणि पूर्ण स्वयंपाक करून घेतला आणि सगळ्यात शेवटी खीर बनवायला घेतली, तोपर्यंत 1.5-2 तास झाले होते। तांदूळ छान भिजलेत। तुम्ही 10-15 मिनटं भिजत घातले तरीसुद्धा चालेल। आता यातलं पाणी काढून टाकलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तांदूळ घातले। त्याच्यामध्ये लगेचच 1-2 वेलची घालायच्या, छान वाटल्या जातात तांदळाबरोबर बारीक। आणि याच्यामध्ये एक अर्धा कप पाणी घातलं आणि आता हे रवाळ वाटायचं आहे। बारीक रवा असतो त्याप्रमाणे हे रवाळ वाटायचं आहे। बघा अशा पद्धतीने हे वाटायचं आहे। आता मी गॅसवरती दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि दूध गरम झाले चांगलं, त्याच्यामध्ये आवडीनुसार साखर घालायची। तर इथे मी अर्धा लिटर दुधाची खीर बनवत आहे, त्याच्यामध्ये मी 4 चमचे साखर घातली आहे। लागलीच तर नंतर टेस्ट बघून अजून घालायची साखर। आता एकदा छान मिक्स करून घेतलं आणि चांगलं दूध कडकडीत गरम झालं की मग याच्यामध्ये जी तांदळाची पेस्ट बनवली आहे ती घालायची आणि एका हाताने पळीने असे ढवळायचं आहे बघा, नाहीतर मग तांदूळ पातेल्याच्या बुडाशी चिटकतात आणि खीर करपते। तांदूळ घातल्यानंतर कंटिन्यू 2 ते 3 मिनिटं याला पळीने अशा प्रकारे हलवायचं आहे। आणि आता ही खीर स्लो गॅसच्या फ्लेमवरती चांगली 5-1 मिनिट तरी छान शिजवून घ्यायची। तांदळाची जी पेस्ट घातली ती चांगली ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवायची। आता टेस्ट केली मी थोडी साखर कमी वाटत होती म्हणून मी अजून 1 चमचा साखर घातली आहे। आणि खीर जशी जशी शिजेल तसं तसं याला दाटसरपणा येतो छान आणि क्रीमी होते। आता 5-6 मिनिटं छान ही खीर शिजली आहे। याच्यात सगळ्यात शेवटी 1 चमचाभर तूप घालायचं। खीर आपण जेव्हा जेवणासाठी वाढतो वाटीमध्ये तेव्हा सुद्धा तूप घालू शकता। आणि याच्यामध्ये थोडंसं ड्रायफ्रूट्स घातलेत, जे काही माझ्याकडे होते ते घातलेत। मी इथे चारोळी, बदाम आणि काजूचे काप घातलेत। छान मिक्स करून घेतलं आणि बघा खीर मस्त दाटसर झाली आहे। आता छान खीर शिजली आहे, गॅस बंद केला आणि इथे आपली झटपट होणारी तांदळाची खीर तयार झालेली आहे। स्वयंपाक बनवायच्या आधी भिजत घातले तांदूळ तर बाकीचा सगळा स्वयंपाक बनेपर्यंत तांदूळ छान भिजतात। पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर शेवटी तुम्ही ही तांदळाची खीर बनवू शकता। आणि बघा मस्त घट्ट झालेली आहे खीर। खीर अजून टेस्टी हवी असेल तर काय करायचं, दूध उकळवून थोडंसं आटवून कमी करायचं, म्हणजे दूध छान घट्ट झालं आणि त्यात अशी तांदळाची पेस्ट घालून जर खीर बनवली तर मस्त बासुंदीसारखी टेस्ट होते खीरची। टाईमच नसेल तुमच्याकडे, झटपट बनवायची असेल तर नॉर्मली दूध तापून त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ही खीर बनवू शकता। दूध आटवून थोडंसं बनवली तर अजून छान टेस्टी लागेल। तर ही आपली झटपट होणारी तांदळाची खीर तयार झालेली आहे। आमच्या लहानपणी जवळपास मिठाईचं दुकान कुठेच नव्हतं, त्याच्यामुळं बाहेरून काही मिठाई आणायचा प्रश्नच नव्हता। घरचंच गाईचं म्हशीचं दूध तूप असायचं, त्यामुळं छोट्या मोठ्या सणावाराला पाहुणे आल्यानंतर आजी आई अशा प्रकारे ही खीर बनवायची। ही खीर आमच्या सगळ्यांच्याच आवडीची आहे। बनवून बघा, खरंच खूप टेस्टी होते